गुड मॉर्निंग. आज आपण SYBA हिस्ट्री ऑफ मराठा या अभ्यासक्रमातील छत्रपती शिवाजी राजांचे मुलकी प्रशासन यावर टॉपिक अभ्यासणार आहोत. मी प्राध्यापक संभाजी दराडे, इतिहास विभाग. आज आपणापुढे जे काही टॉपिक मी मांडणार आहे तो टॉपिक खरं तर म्हणजे विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. सिव्हिल प्रशासन, त्यालाच मुलकी प्रशासन असंही म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी राजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. पण ते स्वराज्य कायमस्वरूपाचे टिकावे म्हणून त्यांनी काही वैशिष्ट्यपूर्ण प्रशासनाची निर्मिती केली. त्यांच्या प्रशासनाचे दोन भाग पडतात, एक मुलकी प्रशासन आणि दुसरं म्हणजे लष्करी प्रशासन. तर मुलकी प्रशासनामध्ये केंद्रीय प्रशासन आणि प्रांतिक प्रशासन असे दोन भाग पडतात. पहिलं म्हणजे आपण बघूया केंद्रीय प्रशासन. केंद्रीय प्रशासनामध्ये छत्रपती हा महत्त्वाचा घटक होता. छत्रपती म्हणजे आजच्या हिशोबाने जर विचार केला तर राजा म्हणता येईल किंवा राष्ट्रपती असा शब्दप्रयोग आपला करता येईल. शिवकालीन केंद्रीय प्रशासनात छत्रपतींचे स्थान हे सर्वात श्रेष्ठ होते. स्वराज्याचे ते प्रमुख होते. महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना होता. जनतेचे कल्याण व्हावे असे त्यांचे धोरण असल्याने सर्व सत्ता त्यांच्या हातात होती. त्या सत्तेचा गैरवापर त्यांनी कधीच केलेला नाही. यापूर्वी महाराष्ट्रातील जनता मुस्लिम सत्ताधीशांच्या अत्याचाराला कंटाळली होती. तिच्यापासून जनतेला मुक्ती मिळावी या उद्देशाने शिवाजी राजांनी नव्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. प्रत्येक निर्णय योग्य प्रकारे व्हावा यासाठी त्यांनी सल्लागार म्हणून अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली. कोणत्या मंत्र्याने कोणती कामे करावीत या बाबतीत त्यांनी सर्व मंत्र्यांना कामे वाटून दिली होती. विशेष म्हणजे न्यायाधीश आणि पंडितराव ही दोन पदे सोडल्यास बहुतेक अष्टप्रधान मंडळातील सर्व मंत्र्यांना लष्करी मोहिमेवर जावे लागत होते. केंद्रीय प्रशासनात कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची शिवाजी महाराज स्वतः नेमणूक करीत असायचे. त्यामुळे प्रशासनात कर्तव्यदक्षपणा आणि शिस्त निर्माण झाली. हे त्यांच्या प्रशासनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. आता शिवाजी राजांचं जे स्वराज्य स्थापन झालं होतं त्या अष्टप्रधान मंडळ त्यांनी स्थापन केलं होतं. त्यांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये 8 मंत्री होते. पण अष्टप्रधान मंडळाचा उगम कसा झाला ते आपण पाहणार आहोत. शिवाजी महाराज 12 वर्षाचे झाल्यानंतर त्यांना शहाजी महाराजांनी बंगलोरहून पुण्याला पाठविले. पुणे येथे शहाजी महाराजांची जहागिरी होती. इसवी सन 1642 मध्ये शिवाजी महाराज यांना पुण्याच्या जहागिरीवर पाठविताना त्यांच्या बरोबर दादोजी कोंडदेव यांनाही पाठवण्यात आले होते. दादोजी कोंडदेवांच्या मदतीस श्यामराव नीलकंठ पेशवा, बाळकृष्ण हनुमंते मुजुमदार, सोनोपंत डबीर आणि रघुनाथराव बल्लाळ यावरून अष्टप्रधान मंडळाचा उगम झालेला दिसतो. दादोजी कोंडदेव यांच्या मृत्यूनंतर शिवाजी राजांनी सरनौबत व डबीर या 2 जागा आणि 1647 मध्ये न्यायाधीशाची नवीन जागा निर्माण करून त्या ठिकाणी निराजीरावजी या हुशार आणि बुद्धिमान अधिकाऱ्याची निवड करून त्यांच्याकडे न्याय निवाड्याचे काम सोपवण्यात आलेले होते. अशा रीतीने शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाची निर्मिती झाली आणि इसवी सन 1674 मध्ये अष्टप्रधान मंडळ पूर्णतः विकसित झालेले आपणास दिसून येते. इसवी सन 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा ज्यावेळी राज्याभिषेक सोहळा रायगडावर झाला त्यावेळी त्यांच्या सिंहासनासमोर अष्टप्रधान मंडळ उभे होते. आता अष्टप्रधान मंडळ जे होतं त्यांची कामे काय काय आहे ते आपण पाहणार आहोत. पहिला मंत्री म्हणजे अष्टप्रधान मंत्री म्हणता येईल, त्याला आपण पेशवा असे म्हणतो किंवा मुख्य प्रधान असे म्हणू शकतो. तर हा जो पेशवा होता हा सर्व राज्याच्या कारभारावर देखरेख
ठेवीत असायचा. राजाच्या गैरहजेरीत त्याचा प्रतिनिधी म्हणून तो कारभार पाहत असायचा. राज्यात शांतता राखणे, अंमलदारात परस्पर स्नेह वृद्धिंगत करणे आणि राजपत्रावर शिक्का करणे ही त्याची कामे होती. अनेक वेळा त्याला युद्धावरही जावे लागत असायचे. त्याला एकूण वार्षिक पगार 15,000 होणं एवढा होता. या पदाची निर्मिती दादोजी कोंडदेवांच्या काळातच झालेली होती. राज्याभिषेक प्रसंगाच्या वेळी शिवाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांना पेशवे पदावर नेमणूक केलेली होती. दुसरा पद सांगता येईल अमात्य. राज्यातील सर्व जमा खर्चाची देखरेख त्याला करावी लागत असायची. उत्पन्न आणि खर्च याचा हिशोब त्याने पावावा आणि तो राजाला सादर करावा हे काम त्यांचे होते. एक प्रकारे ते राज्याचे लेखा परीक्षक होता. अनेकदा राजा त्याच्याकडे काही विशिष्ट प्रदेश कारभारासाठी सोपवित असे. त्याचाही कारभार त्याला पावावा लागत असे. अमात्याला दरवर्षी 12,000 होऊन एवढा पगार दिला जात असायचा. फडणीशी चिटणीशी पत्रावर निशाण करावे, युद्ध प्रसंगाच्या वेळी नेतृत्व करावे किंवा सहभागी व्हावे, तालुका जतन करून आज्ञेत चालावे ही अमात्यांची आणखी काही कामे होती. तिसरं मंत्री सांगता येईल सेनापती. सेनापतीला सरनौबत असेही म्हटले जात होते. सेनापती हा लष्कराचा सर्व कारभार पाहत असायचा. लष्करावर देखरेख करणे, लष्कराची काळजी घेणे, लष्कराची भरती करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, युद्ध साहित्याची व्यवस्था करणे, सैन्यामध्ये शिस्त राखणे व युद्ध मोहिमेत नेतृत्व करून राजाला विजय मिळवून देणे ही त्याची प्रमुख कामे होती. त्यामुळे हे पद अतिशय महत्त्वाचे मानले जात होते. शिवाजी महाराजांच्या काळात मानकोजी दहातोंडे, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते यांना शिवाजी महाराजांनी सेनापती पद दिले होते. जिंकलेल्या प्रदेशामध्ये शांतता ठेवणे हे देखील त्यांचे महत्त्वाचे कार्य होते. चौथं पद होतं सुरनीस. या सुरनीसाला सचिव असंही म्हटलं जात होतं. राज्याचा संपूर्ण पत्रव्यवहार पाहण्याची त्याची जबाबदारी होती. आलेला सर्व पत्रव्यवहार तपासून आपल्या नजरेखाली घालावा लागत असायचा. पत्रव्यवहार करताना त्या पत्रात जर काही उणिवा असतील तर त्याने दुरुस्त कराव्यात अशी त्याच्याकडून अपेक्षा होती. महाराजांचा पत्रव्यवहार त्याला पाहावा लागत असे. महाल व परगण्याचे हिशोबही तपासून त्यावर संमत असा शेरा लिहावा लागत असे. त्याच्याकडे गरज पडल्यास लष्करी कामगिरी देखील सोपवली जात होती. पाचवं पद होतं मंत्री. मंत्री या पदाला वाकणीस असंही म्हटलं जात होतं. मंत्री याचे काम म्हणजे राज्याचा पत्रव्यवहार सांभाळणे हे होते. राज्यामध्ये जे राजकारण चालत असायचे त्याचा त्याला सावधानपणाने विचार करावा लागत असायचा. राजाची दिनचर्या त्याला लिहून ठेवावी लागे. विविध लोकांना आमंत्रण देणे, आलेल्या पाहुण्यांची व्यवस्था करणे, पाहुण्यांचा योग्य तो सन्मान करणे ही कामे त्याला करावी लागत होती. हेर व्यवस्थेवर देखरेख ठेवणे, राजाला लागणाऱ्या वस्तूंची काळजी घेणे, भोजन प्रसंगी भोजनात विषासारखे पदार्थाची भेसळ होऊ नये ही जबाबदारी त्याची होती. त्याचबरोबर त्याच्याकडे सोपवलेल्या प्रदेशाचा कारभारही तो पाहत असायचा. युद्ध प्रसंगी सुद्धा त्याला नेतृत्व करावे लागत होते. सहावं पद होतं सुमंत किंवा डबीर. सुमंतांची कामे आजच्या परराष्ट्र मंत्र्यासारखी होती. परराज्याशी चांगले संबंध ठेवणे, त्यांच्याशी पत्रव्यवहार करणे, परराज्यांना विविध प्रकारचे खलिते पत्रे पाठविणे, हे जे खलिते जे जासूस घेऊन जात असायचे त्यांची अवस्था पाहणे ही कामे सुमंताला करावी लागत. परराज्यासंबंधीची गुप्त माहिती मिळवण्याचे कामही त्याला करावे लागत असायचे. परराज्याशी कसे संबंध ठेवावेत याबाबत त्याला शिवाजी राजांशी सतत विचारविनिमय करावा लागत असायचा. त्याच्या कार्यालयातून जी पत्रे जात असत त्याच पत्रावर त्याला स्वतःच्या चिन्हाची मोहर उमठावी लागत असे. स्वराज्याची प्रतिष्ठा परराज्यामध्ये कशा प्रकारे वाढवायची याची काळजी त्याला घ्यावी लागत असायची. सातवं पद होतं पंडितराव. पंडितराव यांच्याकडे धर्मविषयक अधिकार होते. विद्वान ब्राह्मणांचा आदर सत्कार करणे, त्यांना दक्षिणा देणे, शास्त्राचा अर्थ सांगणे, जातीतील तंटे सोडवणे, छत्रपतींसाठी यज्ञ, शांती, पूजापाठ इत्यादी कामे पंडितरावाला करावी लागत. ज्या व्यक्तीला हिंदू शास्त्राची पूर्ण माहिती असेल अशा व्यक्तीची या पदावर नेमणूक केली जात होती.
तो धर्माच्या बाबतीत घडलेल्या गुन्ह्यांचा निर्णय देत असायचा. धार्मिक खटले हे त्याच्या समोर चालत होते. प्रायश्चित्त देणे, दंड करणे म्हणजे शिक्षा देणे इत्यादी अधिकार त्याला होते. शेवटचं पद होतं न्यायाधीश. न्यायाच्या बाबतीत राजा हा राज्याचा सर्वोच्च प्रमुख न्यायाधीश मानला जात होता. त्याच्या खालोखाल न्यायाधीश हा न्याय व्यवस्थेचा प्रमुख असे. राज्यात घडणाऱ्या सर्व गुन्ह्यांचे खटले त्याच्या समोर चालत असायचे. खटल्याचे योग्य ते पुरावे पाहून न्यायाधीश हा निपक्षपातीपणे न्यायदान करीत असे. शिवाजी राजांच्या काळात काही खटले ब्रह्मसभेसमोर चालत असायचे. त्याच्यावर या न्यायाधीशाचीच देखरेख असायची. त्याच्या निवाड्यानंतर जे निवाडापत्रे तयार केली जात असायची त्यावर संमतीदर्शक चिन्ह असे त्याला लष्करी मोहिमेपासून दूर ठेवण्यात आले होते. त्याच्यापुढे दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्ही प्रकारचे खटले चालत होते. मित्रांनो, आपण आता अष्टप्रधान मंडळ कोणती पद होती ती बघितली. आता यानंतर अष्टप्रधान मंडळाची वैशिष्ट्ये काय होती ती पाहणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य सांगता येईल वंश परंपरागत पद्धतीचं. त्या मोगल राज्यामध्ये अधिकारपदे ही वंश परंपरागत पद्धतीने दिली जात होती. शिवाजी राजांनी या पद्धतीचा त्याग करून त्या व्यक्तीमधील गुण आणि कर्तृत्वाला महत्त्व दिले. कामातील गुणवत्ता आणि कर्तव्यता हे महाराजांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. प्रतापराव गुजर याच्या मृत्यूनंतर महाराजांनी सेनापती पदे हंबीरराव मोहिते याला दिले. वंश परंपरागत पद्धती या ठिकाणी त्यांनी काढून टाकली. कार्यक्षमतेला त्यांनी महत्त्वाचा म्हणजे ठरवलेलं होतं. एखाद्या व्यक्तीची कार्यक्षमता जर नष्ट झाली तर त्यालाही महाराज त्या पदावरून काढून टाकीत असायचे. अधिकारपदे वंश परंपरागत पद्धतीने दिल्यामुळे कार्यक्षमता कमी होत असे. यामुळे शिवाजी राजांनी वंश परंपरागत पद्धतीचा त्याग केला. दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल छत्रपतीवर अष्टप्रधान मंडळाचा सल्ला बंधनकारक नव्हता. मंत्रिमंडळाचा समूह हा राजाचे हात मानले जात असायचे. या दृष्टीने राजाने या हातांकडून काम करून घ्यावे असं शुक्र नीतिसार ग्रंथात म्हटले आहे. शिवाजी महाराजांनी कामाच्या विभागणीसाठी अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली. अनेक प्रश्नाबाबत ते अष्टप्रधान मंडळाबरोबर चर्चा करीत असायचे. अष्टप्रधान मंडळाचा सल्लाही घेत असायचा. परंतु हा सल्ला त्यांच्यावर बंधनकारक नव्हता, कारण राज्याचे धोरण ठरवण्याचा अधिकार हा शेवटी राजाचाच होता. एखाद्या मंत्र्याच्या कारभाराबद्दल जर शिवाजी राजांना संशय आला तर ते त्याला मंत्री पदावरून काढून टाकीत असायचे. त्या जागी नवीन मंत्री नेमण्याचा अधिकार शिवाजी राजांना होता. तिसरं वैशिष्ट्य होतं वतनाऐवजी वेतन देण्याची प्रथा. पूर्वी मोगल काळामध्ये मंत्र्यांना वतने व जहागिरी देण्याची पद्धत होती. त्यामुळे राज्यकारभारात अनेक अडचणी येत असायच्या. शिवाजी राजांनी वतने व जहागिरी देण्याची पद्धत बंद केली, कारण या पद्धतीमध्ये अनेक प्रकारचे दोष होते. मंत्र्याचे सर्व लक्ष वतनाकडे राहत असायचे. क्वचित प्रसंगी ते राजाविरुद्ध बंड करण्यासही मागे पुढे पाहत नसायचे. त्याला पायबंद घालण्यासाठी शिवाजी राजांनी वतने व जहागिरी देण्याची पद्धत बंद करून त्याऐवजी रोख स्वरूपात अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांना पगार देण्याची व्यवस्था केली. चिटणीस बकरीमध्ये असं म्हटलेलं आहे की पेशवा यांना एका वर्षाला 15,000 रुपये होऊन, मुजुमदार यांना वार्षिक 12,000 रुपये होऊन, तर इतर मंत्र्यांना 10,000 रुपये होऊन असा पगार ठरवून दिल्याचा उल्लेख आढळतो. हे वेतन त्या काळामध्ये उच्च दर्जाचे मानले जात होते असे मानले जाते. चौथं वैशिष्ट्य सांगता येईल की राज्यकारभारात संयुक्त जबाबदारीचे तत्व. राज्यकारभारात संयुक्त जबाबदारीचे तत्व मान्य करण्यात आले होते. त्यामुळे तह, करार किंवा महत्वातील जे काही खटले होते यांच्यावर प्रधान मंडळाच्या सह्या असायच्या. त्याचबरोबर त्या कागदावर प्रत्येकाच्या मुद्रा असत. याबाबत ब्रिटिश वकील ऑक्सिडेन म्हणतो की शिवाजी राजांनी इंग्रजांशी जो करार केला त्या कराराच्या कागदावर सर्व मंत्र्यांच्या सह्या होत्या. शिवाजी राजांची ही पद्धत अतिशय योग्य होती, कारण या पद्धतीमुळे महत्वाच्या गोष्टींची माहिती प्रत्येक मंत्र्याला होत होती. असे करताना किंवा निर्णय करताना या संयुक्त जबाबदारीमुळे त्यातील चुका टाळल्या जात होत्या. मध्ययुगामध्ये असे संयुक्त जबाबदारीचे तत्व रुजविणारे शिवाजी राजे हे एकमेव राजे मानले जाते. पंडित व न्यायाधीश सोडून सर्वांना लष्कराचे नेतृत्व करावे लागे. अष्टप्रधान मंडळामध्ये
पंडित व न्यायाधीश या दोघांना सोडून प्रत्येकाच्या अंगी लष्करी नेतृत्व करण्याची क्षमता असली पाहिजे असा नियम शिवाजी राजांनी घालून दिलेला होता. त्यांच्या अंगामध्ये लष्करी नेतृत्व असावे तरच त्याला अष्टप्रधान मंडळामध्ये नेमले जात होते. त्यामुळे मोरोपंत सारखे मंत्रीही वेगवेगळ्या लष्करी मोहिमेत सामील झालेले आपणास दिसून येतात. मंत्र्यांची संख्या निश्चित हे 7वं वैशिष्ट्य होतं. शिवाजी राजांच्या कारकिर्दीत मंत्री मंडळातील मंत्र्यांची संख्या 8 ही निश्चित केलेली होती. त्यामुळे त्यांच्या मंडळास अष्टप्रधान मंडळ असे म्हटले जात होते. त्यांच्या कारकिर्दीत ही संख्या शेवटपर्यंत 8 अशीच होती. त्यांच्या मृत्यूनंतर मंत्र्यांची संख्या बदललेली दिसते. शेवटचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, मुलकी व लष्करी कारभार पाहावा लागत असे. अष्टप्रधान मंडळाला ज्याप्रमाणे लष्करी मोहिमेमध्ये सामील व्हावे लागत असायचे तसेच त्यांना मुलकी कारभार देखील बघावा लागत असे. शिवाजी राजांनी आपल्या राज्याचे 4 विभाग केले होते. त्यापैकी उत्तर कोकण आणि साल्हेर ते पुणे पर्यंतच्या प्रदेशावर मोरोपंत पेशव्याची सरसुभेदार म्हणून नेमणूक केलेली होती. तर दत्ताजी वाकणवीस यांच्या नियंत्रणाखाली कर्नाटकातील धारवाड ते कारवार पर्यंतचा प्रदेश होता. शिवाजी राजांनी त्यांना या प्रदेशावर सरसुभेदार म्हणून नेमले होते. दक्षिण कोकण व कारवार पर्यंतची किनारपट्टी अण्णाजी दत्तो यांच्याकडे शिवाजी राजांनी सोपवलेली होती. म्हैसूर आणि तामिळनाडूचा प्रदेश हरजी महाडिक यांच्याकडे सोपवलेला होता. 9वं वैशिष्ट्य सांगता येईल, मंत्र्यांचे सचिवालय. शिवाजी राजांनी राज्यकारभाराच्या सोयीसाठी प्रत्येक मंत्र्यांकडे 8 कारकून नेमून दिलेले होते. त्यांच्या सांगण्याप्रमाणे हे मंत्री कारभार पाहत असायचे. त्यामध्ये दिवाण, हिशोबनीस, फडणीस, दप्तरदार, कारखानीस, खजिनदार आणि पोतनीस असे सभासद असत. यांचीही नेमणूक शिवाजी राजे करीत असायचे. आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास हे त्या मंत्र्यांचे एक प्रकारचे सचिवच होते. या सचिवांच्या साह्याने मंत्र्यांनी कारभार पाहावा अशी शिवाजी राजांची अपेक्षा अशी. कर्तबगारी हाच निकष. शिवाजी राजांनी अष्टप्रधान मंडळातील मंत्री नेमताना त्यांच्या जातीपातीकडे लक्ष न देता त्यांच्या कर्तृत्वाकडे लक्ष दिलेले दिसून येते. त्यांनी नेमलेल्या अष्टप्रधान मंडळातील एक सेनापती सोडला तर बाकी सर्व मंत्री ब्राह्मण जातीचे होते. सेनापती हा मराठा जातीचा असण्याचे कारण म्हणजे त्याच्या क्षत्रियत्वाचे गुण असावेत किंवा गुण होते. ते मराठ्यामध्ये ओळखून महाराजांनी सेनापती हा मराठा समाजातील निवडला. इतर मंत्री ब्राह्मण असण्याचे कारण म्हणजे या जातीत साक्षरतेचे प्रमाण खूप जास्त होते. राज्यकारभारासाठी लिहिणे, वाचणे, हिशोब ठेवणे या गोष्टी ब्राह्मण समाज करू शकत असे. म्हणून त्यांच्या मंत्रिमंडळात ब्राह्मण जातीचे मंत्री अधिक होते. येथे महाराजांनी जातीचा विचार न करता राज्याच्या उपयुक्ततेचा विचार करून त्यांच्या नेमणुका केल्या हे आपण लक्षात घेतले पाहिजे. 18 कारखाने आणि 12 महाल. शिवाजी राजांनी अष्टप्रधान मंडळाच्या बरोबरच राज्यकारभाराच्या सोयीसाठी 18 कारखाने आणि 12 महाल निर्मिती केलेली होती. यांचा कारभार अष्टप्रधान मंडळाकडे सोपविला होता. ते 18 कारखाने आपल्याला सांगता येईल. ते म्हणजे पहिला खजिना कोश, दुसरं जवाहीरखाना, हिरे माणके इत्यादी दागिने ठेवण्याची जागा, 3 अंबरखाना म्हणजे धान्य साठवण्याची जागा, 4 शराबतखाना म्हणजे दवाखाना, 5 अंबादारखाना विविध पेय ठेवण्याचे ठिकाण, 6 मुदपाकखाना म्हणजे स्वयंपाकघर, 7 उष्टरखाना उंटशाळा, 8 पिलखाना म्हणजे हत्ती ठेवण्याची जागा, 9 नगारखाना म्हणजे विविध वाद्य ठेवण्याची किंवा वाजविण्याचे ठिकाण, 10 तालीमखाना आखाडे व व्यायामशाळा, 11 तोफखाना म्हणजे तोफदळ, 12 जिरातीखाना म्हणजे सर्व प्रकारचे शस्त्रालय ठेवण्याची जागा, 13 फरासखाना म्हणजे तंबू राहुट्या ठेवण्याचे ठिकाण, 14 दप्तरखाना म्हणजे सर्व प्रकारचे दप्तर ठेवण्याची जागा, 15 शहतखाना मत्स्यालय, 16 दारूखाना दारुगोळा ठेवण्याचे ठिकाण, 17 शिकारखाना शिकार करणे, खेळ व मनोरंजनासाठी लागणारे साहित्य ठेवण्याची जागा, 18 जामदारखाना किल्ल्यावर अलंकार किंवा मौल्यवान वस्तू ठेवण्याची जागा. हे होते 18 कारखाने. आता 12 महाल आपण पाहणार आहोत. पहिलं पोते महाल म्हणजे खजिना किंवा कोशागार, सौदागर महाल व्यापारी माल ठेवण्याचे ठिकाण, 3 शेरी महाल तृप्तीघर, 4 थट्टी महाल म्हणजे गोशाळा, 5 पागा महाल
अश्वशाळा, 6 टांगसा नाणी पारण्याची जागा, 7 छबिना महाल रात्ररक्षक, 8 वहिली महाल रथशाळा, 9 इमारत महाल बांधकाम खाते, 10 दरुणी महाल अंतपूर, 11 पालखी महाल पालखी विभाग, 12 कोठी शाळा धान्य साठवण्याची इमारत. वरीलप्रमाणे शिवाजी राजांनी 18 कारखाने आणि 12 महालांची निर्मिती केलेली होती. परंतु डॉक्टर शेण सुरेंद्रनाथ यांच्या मते कोणी कोणत्या कारखान्याचा कारभार पाहावा याची निश्चित माहिती आज उपलब्ध नाही. त्यामुळे त्याबाबत अधिकाऱ्यांची निवड स्वतः शिवाजी महाराज हे करीत असत. ही निवड करताना त्यांची कार्यक्षमता आणि निष्ठा यांना महत्त्व दिले जात होते. राष्ट्रप्रधान मंडळातील कोणते मंत्री होते, ते मंत्र्यांची पदं आणि त्यांची प्रतिमा त्या ठिकाणी समोर दिसते आणि मध्ये शिवाजी महाराज आहे. हे केंद्रीय प्रशासनाचा एक भाग आहे. तर हे सर्व राष्ट्रप्रधान मंडळ आहे. धन्यवाद.